नमस्कार मित्रांनो, आजच्या अनुभवाचे बोल या मालेत मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, व्यसनाच्या विळख्यात अडकून अनेक तरुण एका चांगल्या आयुष्याला मुकतात, पण या विळख्यातून आपली सुटका करून घेत पुन्हा चांगल्या आयुष्याच्या दिशेनं वळण्याची अनेकांची इच्छा असतेच. पण गरज असते ती योग्य दिशा दाखवणाऱ्या दिशादर्शकाची. आणि म्हणूनच याच संदर्भात आपल्या अनुभवांतून प्रेरित करत व्यसनमुक्तीच्या दृष्टीनं प्रयत्न करणारी संघटना आहे अल्कोहोलिक अनोनिमस. तर या संघटनेच्या या सकारात्मक कार्याविषयी आणि व्यसनमुक्तीच्या विळख्यातून सुटका करत एक यशस्वी आयुष्य घडवण्याच्या अनुभवांविषयी जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत जुळलेले आहेत शकील सर आणि लक्ष्मण सर. संस्थेच्या आंतरसमूह नागपूरचे पदाधिकारी आहेत. नमस्कार लक्ष्मण सर आणि शकील सर. नमस्कार. शकील सर, तुम्ही आम्हाला सांगा, ही जी संघटना आहे जी व्यसनमुक्तीसाठी मदत करत आहे तरुणांना आणि प्रत्येकच व्यक्तींना, तर या संघटनेविषयी सविस्तर थोड़ा आम्हाला सांगा. अल्कोहलिक एनोनिमस संगठन मतलब गुमनाम शराबी, इसके नाम में जो लिखा गया है, हम गुमनाम रह के ये संगठन काम करती है. अच्छा. ये एक शराब से लत से जूझ रहे लोगों का एक अंतर्राष्ट्रीय समूह है, जहाँ सदस्य एक दूसरे की मदद करते हैं शराब की दूरी, शराब से मुक्ति पाने के लिए. का एक ही उद्देश्य है, स्वयं शराब की मार से बचना और उन लोगों की मदद करना जो शराब से बचने के इच्छुक हो. हाँ. जो भी व्यक्ति शराब पीना छोड़ना चाहता है का सदस्य बन सकता है. इसमें उम्र, धर्म, जाति, लिंग, शिक्षण इस प्रकार की कोई पाबंदी नहीं है. हमारी एक मीटिंग्स होती हैं जहाँ पे हम अपने व्यक्तिगत अनुभव, अपने ही अनुभव, अपनी अनुभूति, अपनी कहानियां बताते हैं और एक दूसरे के कहानियों से एक दूसरे की प्रेरणा लेके वो चीज़ों की आगे बढ़ाते हैं. हम अपने अनुभव जो शेयर करते हैं उसमें किसी प्रकार का जजमेंट या हम आलोचना नहीं करते. अच्छा. मैं कैसा था, किस तरह से अल्कोहलिक एनोनिमस से मदद मिली और आज मैं शराब से दूर रह के कैसी जीवन जी रहा हूँ, यही हम लोगों की कहानियां रहती है. अच्छा. जिसमें हम अनुभव, आशा एक नए सदस्य तक पहुंचाते हैं और ये पूरी तरीके से निशुल्क है. यहाँ किसी भी प्रकार का सदस्य शुल्क या कोई भी पैसे नहीं लगते. हमारे जो भी खर्चे होते हैं, हाँ, हम सदस्य अपने स्वैच्छिक योगदान देके अच्छा. ये संस्था चला रहे हैं. अच्छा. तर मग आता सांगा, ही व्यसनमुक्तीकरिता ही संघटना नेमकं कार्य कशी करते? ये जो व्यसन का एक वो है, हमारे कुछ साइकेट्रिक और मेडिकल फील्ड के हमारे दोस्तों ने इसमें जो हमारी मदद की है कि ये एक शारीरिक, मानसिक और आध्यात्मिक रूप का एक बीमारी है. हो. जिसमें वो आदमी पूरी तरह से फंस जाता है और वो उसको खुद को उसकी जानकारी नहीं रहती. बरोबर. तो ये तीनों पे काम करने के लिए अल्कोहलिक एनोनिमस ने एक 12 कदमों का कार्यक्रम तैयार किया है, जिसके कारण हम मानसिक और आध्यात्मिक रूप से प्रगति कर सकते हैं. अच्छा. और वही 12 कदमों के कार्यक्रम के द्वारा और उसकी 12 परंपराओं के द्वारा कार्य चलता है. इसके साथ ही हमारे मीटिंग में आने के बाद उसको एक मानसिक एक अनुभूति होती है. पहली बार वो सदस्य को ये महसूस होता है कि ये लोग जो बोल रहे यही तो मेरे साथ हो रहा था. हमारा सबसे बड़ा एक शराब पीने वाले या जो भी नशा करने वाले लोग हैं, उनका ये प्रॉब्लम रहता है कि वो शराब क्यों पी रहा है यही उनको मालूम नहीं रहता. हाँ. तो अल्कोहलिक एनोनिमस में सबसे पहले वो बीमारी की जानकारी दी जाती है कि एक प्रकार से शारीरिक और मानसिक, और हम नैतिकता से अपने वो कारण गिरते चले जा रहे हैं. तो जब उसको मालूम पड़ता है, क्योंकि समाज में इसके बारे में एक नकारात्मकता वो है कि ये व्यक्ति एक शौक है और ये इसमें डूब गया है, लेकिन यहाँ आने के बाद वो चीज मालूम पड़ती कि वो एक प्रकार का बीमार व्यक्ति है. सबसे पहले अल्कोहलिक एनोनिमस ने जब इसकी दी थी, आज 1950 में वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन ने अल्कोहलिज्म इज ए डिसीज करके, मतलब शराबीपन एक बीमारी है, इसको मान्यता दे दी है. लेकिन उसका ट्रीटमेंट अभी उस लेवल पे नहीं हो पा रहा है. उसमें एक बहुत अच्छी मदद अल्कोहलिक एनोनिमस के द्वारा हो रही है कि वहां पे आने के बाद उसको मेडिकल फील्ड वाले वो अपना काम कर रहे हो, साइकेट्रिक फील्ड अपने, लेकिन एक सामूहिक मदद जो है, उस तरह की ग्रुप थेरेपी जिसे कहा जाता है, ग्रुप थेरेपी के माध्यम से एक शराबी तक की वो मदत जा रही है और लोगों को वहां से रिकवरी मिल रही है. अच्छा. तुम्ही हा जो 12 पावलांचा कार्यक्रम म्हणालात त्याविषयी थोडं सांगा, हे काय असतं? ये 12 कदमों का हमारा एक आध्यात्मिक कार्यक्रम है. हाँ. इसमें
एक स्वीकार करना कि हाँ मेरे को ये प्रॉब्लम हो गया है। एक कोई तो भी एक हायर पावर, एक उच्च शक्ति की संकल्पना दी गई है, पावर ग्रेटर देन आवर सेल्फ, मतलब मेरे से बड़ी कोई शक्ति के माध्यम से अपने आप को करना, अपना आत्ममंथन करना, अपना छानबीन करना कि मेरी कहाँ गलतियां हो रही है, किस तरह से मैं इन चीजों में डूबते चले जा रहा हूँ। तो ट्रस्ट गॉड, क्लीन हाउस, हेल्प अदर, अच्छा, ऐसा हमारा वो 12 कदमों का वो कार्यक्रम है। नक्कीच मित्रांनो, याच संघटनेशी जुळत ज्यांनी व्यसनमुक्त होत नवजीवन अनुभवलंय असे लक्ष्मण सरही आपल्यासोबत आहेत. तर सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही या संघटनेशी कधी आणि कसे जुळलात? सर्वप्रथम नमस्कार. जसं आता शकीलभाई सांगत होते का हा एक आजार आहे, त्या आजारात आपण फसत आहोत हे कळतच नाही, तशा टाईपचं माझ्यासोबतही झालेलं आहे. मी जेव्हा जसं जसं नाही का त्याचे अधीन होत गेलो तर त्याच्यानंतर मला त्रास सुरू व्हायला लागला. त्रास म्हणजे कसा की मग अतिरिक्त मात्राने दारू पिणं चालू झालं आहे. तिच्यानंतर घरी कधी कधी नाही का उशिरा येत होतो. घरीचे थोडंसं कौटुंबिक कलह वाढत गेले. मग नंतर सगळं ताल थोडासा बिघडत चालला गेला होता. तिच्यानंतर मग कालांतरानं मग तीच बायको मला म्हणायची की आता तुम्ही दारू पिणं बंद करायला पाहिजे, कारण की तुम्हाला ते भावत नाही. पण त्याचा अर्थ मी त्यावेळेस नव्हतो समजू शकलो. म्हणजे एक लिमिटेड घेतली का माझं होऊन जात होतं, परंतु ती पिता पिता शारीरिक रचना अशी चेंज होत गेली. नंतर हॉस्पिटलाइज व्हायला लागलं होतं. म्हणजे मला एक वेळ खूप जास्त तब्येत खराब झाली आणि नाईलाज असतो मला नाही का हॉस्पिटलला भरती केलं गेलं. आणि त्या दिवशी मला पहिल्यांदा लक्षात आलं की मला काहीतरी झालं आहे. आणि जेव्हा ते ब्लड टेस्ट वगैरे सांगितले आणि तिच्यात जेव्हा HP खूपच कमी आलं, तिच्यानंतर मग माझ्या वडिलांनी म्हणा किंवा माझ्या जे फॅमिली डॉक्टर होते त्यांनी एक हॉस्पिटलाइजमध्ये 1-2 बॅग ब्लड बोलवलं. आणि ते जेव्हा लावल्या गेलं तेव्हा लक्षात आलं का काहीतरी गडबड आहे. पण हिच्यातून बाहेर सावरण्याचा प्रयत्न माझा सुरू होता माझ्या प्रतीनं. तिच्यातच मी बघतो तर मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले. त्याच्यामुळं जेव्हा मला नाही का याच्या बाबतीत माहिती पडली, माझाच एक मित्र या संस्थेशी जोडून जो एक चांगलं जीवन जगून राहिला होता, त्यांनी माझी अवस्था बघितली आणि त्यांनी हळूच मला नाही का तो मेसेज दिला. जसं आता शकीलभाई सांगत होते त्यातलाच एक उल्लेख सांगतो. आमचा एकमात्र उद्देश तोच आहे की स्वयं शराब दारूपासून दूर राहून दुसऱ्यांना मदत करणं. आणि तो प्रयत्न त्यांनी केला. त्यांनी जेव्हा मला सांगितलं का मी अशा अशा संस्थेशी जोडलो आणि मी आज चांगलं जीवन जगून राहिलं आहे, तर माझ्या मनात मिश्किल सवाल होते. म्हणजे खरंच असं होऊ शकते का? कोणत्या मीटिंगला जाऊन दारू सुटू शकते का? असे अनेक सवाल. पण कसं होतं काय ते कसं होतं हे नव्हतं माहीत. त्याच्यामुळे माझे प्रश्न खूप होते. म्हणून मी आज जाईन उद्या जाईन असं मी 2-3 दिवस टळवलं. पण नंतर विचार केला याचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि चाललं जावं. त्याच्यामुळे मी जेव्हा तिथे गेलो आणि पहिल्यांदा मी या संस्थेच्या मार्फत अनुभव ऐकले तर माझे अनुभव आणि समोरच्याचे अनुभव याच्यात काही फरक दिसलेला नाही. आणि मी मागे वळून बघितलं ना तर मी याच्यासाठी नव्हतंच पिलो ना दारू, मी एन्जॉयमेंटसाठी पिलो. पण हे असं काऊन होऊन राहिलं याचे कारण नव्हते. तर त्यातलेच कारण आता जसं सांगितलं का हे मानव शारीरिक आजार आहे आणि याच्यातून बाहेर निघायचं असेल तर आमच्या इतिहासातच लिहिलेलं आहे का एखादी दारुड्याची दारू म्हणजे एखादी इंजेक्शन किंवा एखादी गोळी दिली तर त्याची परमनंट दारू बंद होईल असं होत नाही. त्यासाठी जर समजा सायकिक जर विचार केला तर एक तर स्पिरिच्युअल कन्व्हर्शन किंवा स्पिरिच्युअल अवेकनिंग म्हणजे एकतर आध्यात्मिक बदलाव किंवा आध्यात्मिक जागृती जर झाली तर तो करू शकतो. तोच एक रिकव्हरी आध्यात्मिक प्रोग्राम आम्हाला नाही का अल्कोहोलिक अनॉनिमसच्या त्या 12 पायऱ्यांनी दिला. जसं सांगितल्याप्रमाणे का जे वस्तू आम्ही बदलू नाही शकत, म्हणजे आता जे घडलंय ते घडलंय माझ्या जीवनात, त्याच्यामुळे त्याचा स्वीकारभाव घेऊन आता माझं जीवन मी सुरळीत चालवू नाही शकत. म्हणजे मी नाही चालू शकत, आम्ही त्याला आय कांट म्हणतो, म्हणजे मी नाही करू शकत. पण तीच गोष्ट आम्ही करू शकतो. म्हणजे आम्ही ज्या फेलोशिपमध्ये ज्या स्वयंसेवी संस्थेत आहोत ते आम्ही एकामेकाच्या मार्फत एकामेकाचे सुख दुःख वाटून घेऊन आम्ही ते सगळ्यात मोठी कठीण समस्या जी आमची होती दारू पिणं, ती आज आम्ही त्याच्यापासून दूर आहे. आणि तिथे आल्यानंतर आज मला जवळपास 10 वर्ष होऊन राहिले आहे. आणि पहिल्या दिवशी जेव्हा मी या संस्थेशी जुळलो होतो ना तेव्हा मला पुसटची कल्पना नव्हती की माझ्यासोबत असं काहीतरी एक वेगळं आणि चांगलं होईल आहे म्हणून. मी आज ते कल्पनापेक्षाही परे पाहतो. मी विचारही नव्हता केला कधी. तेवढं छान जीवन आज मी जगून राहिलेलं आहे. नक्कीच तुमच्या इच्छाशक्तीमुळे तुम्ही या संघटनेशी जुळलात आणि शकील सरांनी तर आपल्याला सांगितलं की नेमकी ही संघटना कार्य कशी करते. पण तरीही मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही या संघटनेशी जुळल्यानंतरचा तुमचा अनुभव कसा होता आणि नेमकं कशा प्रकारे कुठल्या गोष्टी अशा मार्गदर्शक तुम्हाला ठरल्या की जेणेकरून तुमच्यामध्ये परिवर्तन घडवून आलं. नक्कीच सांगायला आवडेल मला. सुरुवातीला जेव्हा मी पहिल्यांदा मीटिंग अटेंड केली ना
आतमध्ये गेल्यानंतर एक व्यक्तीचे अनुभव सुरू होते. आणि जसं मी सांगितलं तशा पद्धतीचे त्याचे अनुभव होते की तो कधी काळी पिणारा, मग त्याच्या जीवनात जे हाल झाले आणि ते तो जेव्हा समोर समोर सांगत होता तिच्यात एक गोष्ट लक्षात आली की हा प्रोग्रेसिव्ह आहे आणि ते प्रोग्रेशन मी माझ्या जीवनात बघून राहिलो आहे. आणि त्याच दिवशी थोडंसं असंही झालं की मला ते सांगण्यात आलं की आजचे दिवस तू थांबून जा, म्हणजे हा पहिला दिवस शेवटी नको बनवू, का हा मनोशारीरिक आजार आहे, आजाराची लक्षणं काय आहे. तिच्यात एक महत्वाचं की आम्ही कोणताही एखादी व्यक्ती आला की त्यांना आम्ही 20 प्रश्नाची एक प्रश्नावली देतो आणि ती मला पण मिळालेली होती. जसं एक जर हायलाइट करायला गेलो तो पहिला प्रश्न होता की तुमचा क्या शराब पीने के वजह से आपका समय नष्ट हो रहा है इसे लेके. तो 20वां प्रश्न होता क्या पीने के बाद में आप पुलिस या जेल का शिकार हुए क्या. असा एक प्रश्नावलीचा एक 20 प्रश्नाचा प्रश्नावली आहे. तिच्यातली जर 3 जरी लागू होत असेल तर तो व्यक्ती समजावा की त्यांना अल्कोहोलिक अनॉनिमस किंवा शराबियत नावाची बिमारी झालेली आहे. आणि जेव्हा ते प्रश्नावली वाचली तेव्हा लक्षात आलं का तिन्ही नाही, पूर्ण 20च्या 20 प्रश्न आम्हाला लागू होतात. आणि तिच्यामुळे मग आम्ही तो प्रोग्राम आम्ही समोर पाहिला. पण तसं फक्त दारू बंद केल्यामुळे माझ्या जीवनात ती प्रगती नव्हती होणार. त्याच्यामुळे तो आध्यात्मिक जो कार्यक्रम दिला गेला होता अल्कोहोलिक अनॉनिमस में, 12 पायऱ्यांचा कार्यक्रम, आम्ही त्याला 12 पायऱ्यांचा कार्यक्रमच म्हणतो. पहिला स्वीकार भाव, दुसरा सेकंड वन एक हायर पॉवरची संकल्पना, तिच्यानंतर समर्पणची भावना की बाबा आता मी नाही तूच सांभाळ. तिच्यानंतर स्वतःची नाही का एक इन्व्हेंटरी की ऍक्च्युली एक्झॅक्ट नेचर ऑफ रॉंग माझं कसं आहे, माझा स्वभाव दोष कोणते कोणते आहे. त्यांच्यासाठी आम्हाला एक मार्गदर्शक म्हणून, म्हणजे आमच्या पहिले आधी आलेला एक व्यक्ती ज्यांनी या कार्यक्रमात चालून एक सुंदर जीवन जगून राहिला आहे, त्यांची मदत घेणं, तो आमचा मार्गदर्शक झाला. त्यांच्या मदतीनं आम्ही नेचर ऑफ एक्झॅक्ट रॉंग आमचं काय ते बघतो. तिच्यानंतर अमेंडमेंटची, कारण की आमच्या हाताने भरपूर चुका झालेल्या आहेत, त्या ज्या जाणीव होते की ह्या चुका झालेल्या आहेत त्याला अमेंड करणं, त्या चुका भरपाई करणं. आणि तिच्यानंतर मग जो आम्हाला जो मेसेज मिळाला की जो आज आम्ही जीवन जे जगून राहिलो तीच जीवन आता पुढच्यांना आम्हाला द्यायचं आहे, त्याच्यासाठी त्यांना मदत करणं. हा एक छोटासा प्रोग्राम आहे तो तसा जो मी मांडण्याचा प्रयत्न केला. नक्कीच, म्हणजे फक्त व्यसनमुक्तच करत नाही ही संघटना, तर वैज्ञानिक आणि आध्यात्मिक विचारांतून एक नवा दृष्टिकोन, नवं जीवन जगण्यासाठी देऊन जाते आणि त्यामुळेच ते पुन्हा नव्याने आपल्या जीवनाला सुरुवात करू शकतात असं म्हणायला हरकत नाही. शकील सर, आम्हाला सांगा, आता ज्या व्यक्तींना आणि तरुणांना खरंच व्यसनमुक्त व्हायचं आहे आणि त्यासाठी त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे, ते आपला एक हात पुढे आणू इच्छित आहे, तर त्यांना तुमच्याशी कसा संपर्क करता येईल? गूगल पे आप अल्कोहलिक एनोनिमस सर्च किए, वहाँ पे ऑल ओवर इंडिया की आपको जानकारी मिल जाएगी. नक्कीच. आपली ही बातचीत ऐकून ज्यांना सुद्धा आता खरंच वाटतंय की नव्या जीवनाला सुरुवात करायला हवी, हे व्यसनमुक्त होत, आणि त्यांना तुमच्याशी संपर्क करायचा आहे, तर ते नक्कीच तुमच्याशी संपर्क करतीलच अशी आपल्याला आशा आहे. खरंच एक प्रेरणादायक कार्य तुम्ही समाजासाठी करत आहात, संपूर्ण तरुणांसाठी करत आहात, त्यांना व्यसनमुक्त करत एक नव्या जीवनाची खरी दिशा त्यांना दाखवत आहात. तर यासाठी शकील सर आणि लक्ष्मण सर तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. मित्रांनो, व्यसनाधीनता कुठलीही असू द्या, असते ती घातकच. तेव्हा युवकांनो, या व्यसनाधीनतेपासून अलिप्त राहा, स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं सतीश रेवे यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर विजयसिंग राजपूत. पुन्हा भेटूया आपल्या युवावाणी कार्यक्रमात एका नवीन विषयासह. तोपर्यंत मी तुमची रेडिओ मैत्रीण अश्लेषा घेते तुमची रजा. नमस्कार.